सगळ्यांना कराडपासून म्हणजे तुमच्या कॉलेजपासून स्टँडचा रस्ता माहित आहे. ठीक आहे. चला तुम्हाला एक आपण उदाहरण देऊया. ठीक आहे. हे म्हणजे तुम्ही आहात. ठीक आहे. आणि हे आपलं बस स्टँड आहे. ठीक आहे. तुम्ही कुठं आहात? कॅनॉलवर आहात. कृष्णा कॅनॉल सगळ्यांना माहित असेल. ठीक आहे. तुम्हाला जायचंय कुठं? जायचंय बस स्टँडला. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे. तुम्ही स्वतःच्या गाडीने जर चालत जात असाल, तुम्हाला जायला तर रस्ता कसा आपण असं म्हणूया तुम्ही कॅनॉलवरून चालत चालत आला. ठीक आहे. कॅनॉलपासून तुम्ही सुरुवात केली आणि तुम्ही चालत 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 आला कुठपर्यंत तर आलात नाक्यापर्यंत आलात. कृष्णा नाका म्हणतो आपण. ठीक आहे. तुम्हाला नाक्यापासून स्टँडला जायचं आहे. एक रस्ता काय आहे नाक्यापासून स्टँडला जायचा, तर डायरेक्ट आपला मेन रोड. ठीक आहे. एक रस्ता समजा आपण डायरेक्ट मेन रोड. मेन रोड म्हणजे कसं असेल, ते सगळं काय म्हणतो आपण ते सर्कल पासून स्ट्रेट जाणार. मग तुम्हाला टाउन हॉल वगैरे लागणार सगळं. तसंच तुम्हाला मग स्टँड दिसेल. ठीक आहे. आणि दुसरा रस्ता काय बघा, पेट्रोल पंप वगैरे आहे बघा, पेट्रोल पंप नाक्यावरून हनुमान मंदिर तिथे जाताना ऑपोजिट साईडला एक काय म्हणूया आपण हे आहे काय ते पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप. बरोबर का? 4 रस्त्यातनं जाता येतं ना पुढं. कळतंय का सगळ्यांना? असे 2 रस्ते आहेत का? हो, माहिती आहे सगळ्यांना रस्ते पण माहीत आहे. बरं. तर तुम्ही इथं आहात आता, तुम्हाला जायचं आहे इथं. ठीक आहे. असं म्हणूया आपण की काय तुमचे कोणतरी दुश्मन तुम्हाला तुमची वाट बघत आहेत मध्ये कुठेतरी. तुम्हाला कळलं काय? तुम्हाला मारायला लोकं काही जण इथं आहेत. ठीक आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे, हा म्हणजे काय म्हणूया आपण, हा कुठला रस्ता आहे? स्ट्रेट. ठीक आहे. आणि हा रस्ता म्हणजे कुठला म्हणूया आपण, पेट्रोल पंपावरनं तिथनं जायचा आहे तो रस्ता. ठीक आहे. तर साहजिकच या रस्त्यातनं गेला तर तुम्ही लवकर पोहोचाल स्टँडला. आहे की नाही? जर स्ट्रेट असं गेलं तर तुम्ही लवकर पोहोचाल स्टँडला. जर इथं गेलं काय होणार तुम्हाला आधी बाहेर जावा, मग आत गेलं तर वेळ लागेल. पेट्रोल पंपच्या मार्गाने जायचं म्हटलं तर. ठीक आहे. पण काय तुम्हाला कळलंय, की तुम्हाला मारायला लोकं या रस्त्यावर थांबलेले आहेत. कुठेतरी कॉटेज-बिटेज पाशी थांबलेले असतील. काही जण कॉटेज असं आपण म्हणूया काहीतरी. ठीक आहे. मग आता कुठून जाणार आपण? खरं-खरं सांगायचं तर उगीच आपण असं म्हणू नये आपण कोणाला भीत नाही, भीत नाही तसा काही प्रश्न नाही. समोर ते तुम्हाला मारायलाच बसले तर तुम्ही शक्यतो कोणीही भिणार. ठीक आहे. तर आपण काय प्रिफर करणार इथं? इथं जाणं टाळणार का पेट्रोल पंपवरनं जाणार आहे? पेट्रोल पंपच्या रोडनी जाणार? कुठून जाल? पेट्रोल पंप. बरोबर. श्रेयसचं पहिलं उत्तर आलंय. हुशार आहे. ठीक आहे. बरोबर. कारण का मार खाण्यापेक्षा कोण मार जिथं आपल्याला माहिती आहे पेट्रोल पंपच्या रस्त्याने कोण मारायला नाहीये, तर तिथं गुपचूप गेलं तर काय फरक पडतंय ना? आपण पण घरी पोहोचलो, ते पण त्यांच्या घरी पोहोचले, सगळं आरामात होईल. तसंच इथं पण बघा. तुम्ही म्हणजेच आपण काय म्हटलं इथं करंट. ठीक आहे. हा तुमचा स्ट्रेट रोड म्हणजे काय झाला, हा तुमचा रेजिस्टन्स असलेला रस्ता. हा ब्रांच असा आहे ज्यामध्ये रेजिस्टन्स काय नाहीये, नुसतं वायर आहे. ते करंट इथून पण असू शकतो, इथून पण जाऊ शकतो. पण काय होणार बघा इथं, रेजिस्टन्स म्हणजे काय? करंटला अपोज करणारा म्हणजेच तुम्हाला मारायला असणारे लोकं. बरोबर? मग आता करंट काय विचार करेल, इथं जायचं आहे, इथं गेलं तर मार खावा लागेल. इथून जायचं तर बिन मार खाता जावं लागेल. मग जसं तुम्ही म्हटला पेट्रोल पंपच्या तिथनं जाणार, तसं तो पण काय करणार? जाऊया इथूनच. कळतंय? त्यामुळे म्हणजे इथे काय झालं बघा, म्हणजे थोडक्यात सगळा करंट हा जो आहे तो पूर्ण करंट इथेच जायला. या ब्रांचमधला करंट काय असेल, तर इथे करंट 0 असणार आहे. कळलं का हे? हे कळलं का? रिपीट. बट बरं पूर्ण एक्झाम्पल सहित रिपीट करायचं का? सिंपल लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? आपल्याला विरोध करणारी जी लोकं असतील, आपण तिथून तो रस्ता आपण टाळायचा प्रयत्न करणार. तर करंट ही तसंच करेल, की काय त्याला अपोज एका ब्रांचमध्ये त्याला अपोज करणारे कोणतरी आहेत. एका ब्रांचमध्ये त्याला अपोज करणारे कोणच नाहीयेत. मग तो साहजिकच कोणता मार्ग निवडणार? असा ब्रांच निवडेल जिथं त्याला अपोज कोणीही करत नाही. कळतंय? तर त्याला कोणीच अपोज करत नाही. म्हणजेच काय ज्या ब्रांचमध्ये रेजिस्टन्स नाहीये, त्या ब्रांचला तो जाईल.
आणि ज्या ब्रांचमध्ये रेजिस्टन्स नाहीये म्हणजे त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, हा शॉर्ट केला ब्रांच आहे. यालाच म्हणतो आपण काय, हा शॉर्ट सर्किट झाला. म्हणजेच बघा, दुसऱ्या ब्रांचमधून करंट काहीच न जाता सगळा करंट याच ब्रांचमध्ये जातोय, म्हणून आपण म्हणतो यावेळी काय, करंट मॅक्झिमम असतो. कळतंय? म्हणून आपण जेव्हाही म्हणतो शॉर्ट सर्किट झाला म्हणजे काहीतरी जळलं म्हणतो. तर कशामुळे जळलं? व्होल्टेज जास्त झाला म्हणून कधी जळत नाही. जळतं कशामुळे? करंट जास्त झाला असेल. कळतंय का? कळलं का सगळ्यांना? ठीक आहे. म्हणजेच मी या सर्किटला मी कसं लिहू शकतो? असं काय म्हणणार? आणि बघा यातला व्होल्टेज पण काय म्हणतो आपण, व्होल्टेज पण काय असेल? 0. हे लक्षात ठेवा. का व्होल्टेज 0? व्होल्टेज म्हणजे काय म्हणतो आपण लक्षात घ्या. डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता बघा मला एवढा व्होल्टेज काढायचा आहे. इथला आणि याच्यामधला व्होल्टेज काढायचा आहे. आता या दोघांमध्ये काय आहे का? काहीच नाहीये. म्हणजे इथला पोटेन्शियल पण जो आहे तोच पोटेन्शियल इथं पण असणार आहे. इथं 5 असेल तर हा पण 5 असणार. मग 5 - 5 0च मिळणार. त्यामुळे शॉर्ट सर्किट मधला व्होल्टेज हा नेहमी काय असेल? 0च असेल. शॉर्ट सर्किट मधला रेझिस्टन्स हा नेहमी 0 असेल आणि करंट विल बी मॅक्सिमम किंवा काय जण याला इन्फिनिटी. कळलं का? कळलं असेल. ठीक आहे. आता हा सर्किट कसं रिड्यूस करता येईल बघा. हा म्हणजे पहिला काय म्हणणार आपण, हा R1. ठीक आहे. हा झाला R2. आता काय म्हणलं इथं, हा ब्रांच गेलाय त्यामुळे हा शॉर्ट झालाय. त्यामुळे आपण शॉर्ट केला करंट. ठीक आहे. झालं का सर्किट? एवढं समजतं का? अजून लहान करता येते या सर्किटला? अजून लहान करता येईल का ह्याच ठेवायचा? मग याला इथे काय I1 म्हटला होता ना, इथं म्हणाला I1. ठीक आहे. मला सांगा आता I1 ची व्हॅल्यू काय असेल? याला म्हटला I1 ची व्हॅल्यू काय असेल? बोला, लवकर बोला. बोला लवकर. काय असेल I1 ची व्हॅल्यू? बघा या कारणामुळे मी व्हिडिओ चालू करायचं म्हणतोय. अभय म्हणतोय 0. सानिका म्हणत आहे मिनिमम. तुम्हाला पुन्हा तो उदाहरण देतो मी. जेव्हा आपल्याला कमी असेल, ठीक आहे. कमी असेल म्हणजेच मिनिमम. सानिका दीक्षा तुमच्यासाठी एक उदाहरण. काय म्हटलं मी, तुम्ही नाक्यावरून आहात, तुम्ही स्टँडवर जायचं आहे. तर थोडं थोडं मार खाऊन जाणार का? थोडं थोडं मार खायचा प्रयत्न करणार का आपण? नाही ना. बिन मार खाता जायचं. नाही आता बरोबर उत्तर आलं बघा 0. ठीक आहे. कळलं? कळलं का दीक्षा सानिका? कमी नसेल तर 0 असेल. हा पण शॉर्टच झाला ना. बघा काय दिसतंय. शॉर्ट या ब्रांचमध्ये काय आहे का? काहीच नाही. म्हणजे इथं आलेला करंट जायला 2 रस्ते आहेत. पण काय दिसतंय? इथं अपोज करणारे कोणतरी आहे, तसं इथं कोणच नाही. तर हा सर्किट काय होणार? यालाच आपण असे लिहू शकतो. म्हणजे हा पूर्ण सर्किट असा. कळलं? कोणाला काय डाऊट इथपर्यंत? कळलं हो, डाऊट नो. ठीक आहे. तर हा होता सिंपल काय म्हणतो आपण, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यांना हे कळलं असेल. तर उद्यापासून आपण जरा ऍक्च्युअल एक्झाम्पल जायचं. अजून मला तुम्हाला 3 लॉ सांगायचे आहेत. त्यातला एक लॉ तुम्हाला माहित आहे. कोणता लॉ माहित आहे? ओहम्स लॉ. बरोबर का? मला तुम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट रेजिस्टर हा शब्द लक्षात ठेवायचा. व्हेरी इम्पॉर्टंट रेजिस्टर. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअली या लॉ वरून ओहम्स लॉ म्हटलंय ना, ओहम कोणाचा युनिट आहे? रेजिस्टन्सचा. म्हणजे हा रेजिस्टन्ससाठीचा लॉ झाला. बरोबर. मग राहिले कोण 2? व्ही आणि आय. व्ही म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे करंट. मग त्यांच्यासाठी पण एक काहीतरी लॉ पाहिजे. व्होल्टेज साठी लॉ आहे, त्याला म्हणतो आपण KVL. करंट साठी लॉ आहे, त्याला म्हणतो आपण KCL.
हे आपण आता उद्या नेक्स्ट लेक्चर पहिला बघणार आहे. केव्हीएल म्हणजे काय, केसीएल म्हणजे काय, हे पहिला आपण शिकणार आहोत. ठीक आहे. केव्हीएल म्हणजे काय म्हणतो आपण, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ, हे पहिला उद्या शिकणार. आणि मग आपण काही सोर्स ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत आणि मग स्टार डेल्टा बघणार. मग आपण याच्यावर एक्झाम्पल चालू करणार आहे. म्हणजे अजून कदाचित 1 ते 2 लेक्चर जरा तुम्हाला बोरिंग टाईप वाटेल, न्यूमेरिकल्स कमी असणार आहेत, फक्त असे थिअरी पार्ट असेल. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबूया. बराच वेळ तुमचं लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबू. कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता, नसतील तर मग काय थांबूया.